जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज समाज कल्याण विभाग भरती 2025 साठी टीसीएस पॅटर्न नुसार सराव प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत। बघा या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये आपण आज अत्यंत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की टीसीएस ने आजपर्यंत विचारलेले आहेत त्याचा आपण प्रश्न यामध्ये अभ्यासणार आहोत। त्यामुळे तो व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जे तुम्ही अवश्य सबस्क्राइब तुम्ही आताच करून घ्या। आता बघा पहिला प्रश्न काय आहे, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर लक्षामध्ये घ्या, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ही कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य आन्सर असणार आहे। पर्याय क्रमांक बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1928 मध्ये जे आहे या मंडळाची स्थापना केली होती। 1928 मध्ये लक्षामध्ये घ्या। यासोबतच बघा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 मध्ये जे आहे बहिष्कृत पाक्षिक सुरू केली होती। बहिष्कृत नावाचे पाक्षिक त्यांनी सुरू केले होते, लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। आणि बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1930 मध्ये त्यांनी बघा काळाराम मंदिरचा जो सत्याग्रह आहे त्यांनी केला होता आणि 20 मार्च 1927 रोजी जे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता। लक्षामध्ये ठेवायचा आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह। बघा आता यांचा जर तुम्हाला जन्म विचारला तर 14 एप्रिल 1891 यांचा जन्म झाला होता, जे की मध्य प्रदेश म्हणजेच एमपी मधील महू या गावी त्यांचा जन्म झाला होता। लक्षामध्ये ठेवायचा आहे महू या गावी। पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा, रमाबाईंना पंडिता व सरस्वती या पदव्या कोणत्या वर्षी देण्यात आल्या होत्या? तर लक्षामध्ये घ्या, रमाबाई जे आहेत पंडिता रमाबाई त्यांना पंडिता व सरस्वती या दोन पदव्या कोणत्या वर्षी देण्यात आल्या होत्या असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तिथे तुम्ही 1875 जे पर्याय आहे तुम्ही तिथे लॉक करू शकता। म्हणजे आपल्या प्रश्नाचे इथे योग्य आन्सर किती? पर्याय क्रमांक 1875 इथं असणार आहे। बघा यांनी जे आहेत पुणे, आता लक्षामध्ये घ्या यांच्यापाशी थोडीशी कामगिरी म्हणजे यांनी पुणे या ठिकाणी बघा यांनी आर्य महिला समाज स्थापन केला होता। आर्य महिला समाज, लक्षात घ्या आर्य महिला समाजाची जी यांनी आहे स्थापना केली होती, लक्षात घ्या आर्य महिला समाज। तर बघा ही स्थापना जी आहे यांनी 1882 मध्ये केली होती, लक्षात घ्या 1882 मध्ये यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती। यासोबतच बघा यांनी 1887 मध्ये रमाबाई असोसिएशनची स्थापना केली आणि यासोबतच म्हणजे 1889 तर किती 1889 मध्ये आणि मुंबई या ठिकाणी यांनी 1889 मध्ये शारदा सदन, तर लक्षात ठेवा शारदा सदनची यांनी स्थापना केली होती। तर बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आम्ही जे आहे तुमच्यासाठी आपली समाज कल्याणच्या आतापर्यंत जेवढे काही जीके जीएसटी जे आपले हे प्रश्नपत्रिका आहेत याची पीडीएफ जे आहे आम्ही तुमच्यासाठी अवेलेबल आपल्या चॅनलवर केली आहे। बघा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न यामध्ये काढण्यात आले, त्यामध्ये तुम्ही अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी बघा तुम्हाला फक्त आणि फक्त किती तर 7414 93 07 या नंबरवर फक्त आणि फक्त तुम्हाला 20 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवायचे आहे। तुम्हाला लगेच जे आहे ती पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। बघा आता तिसरा प्रश्न, खालीलपैकी सर्वात हलके मूलद्रव्य कोणते ते सांगा? तर बघा खालीलपैकी सर्वात हलके मूलद्रव्य जर तुम्हाला विचारलं तर त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर इथं काय असणार आहे? पर्याय क्रमांक क हायड्रोजन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर इथं असणार आहे, लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। तर बघा आता लिथियम, तर बघा आता लिथियमचा जर तुम्ही विचार केला तर हा बघा सर्वात हलका वायू आहे, हा सर्वात हलका लिथियम हा जो आहे हा सर्वात हलका वायू आहे, लक्षात ठेवून घ्या सर्वात हलका वायू हा लिथियम। तर आता बघा ऑस्मियन, तर बघा ऑस्मियन जे आहे हा जो आहे बघा ऑस्मियन हा सर्वात जड धातू आहे। बघा सर्वात जड धातू लक्षामध्ये ठेवा सर्वात जड धातू। पुढे आता आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो असा जर प्रश्न विचारला तर लक्षात घ्या आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर लक्षात घ्या। तर बघा आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा जो रोग आहे हा रोग होत असतो, लक्षामध्ये ठेवायचा आहे। बघा आता ॲनिमिया हा जो रोग आहे हा जो रोग हा बघा लोह जर आपल्या शरीरामध्ये लोहाची जर कमी पडली तर हा रोग होत असतो, आपल्याला लक्षामध्ये घ्या। मुडदूस बघा कॅल्शियम फॉस्फोरस, तर काय कॅल्शियम
फॉस्फरसची जर आपल्या शरीरामध्ये कमतरता पडली तर मुडदूस हा जो रोग आहे हा होत असतो. आणि हा जो रोग आहे साधारणतः जीवनसत्व ड कमी पडल्यामुळे सुद्धा हा रोग होतो, लक्षात ठेवून घ्या. आणि म्हणजे यकृताचा दाह, तर बघा यकृताचा दाह हा सुद्धा जो रोग आहे हा रोग हा कशामुळे होतो तर बघा मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हा जो रोग आहे हा होत असतो तुम्हाला, यकृताचा दाह हा रोग. तर लक्षात घ्या. पुढे UTI ची स्थापना कधी झाली तर बघा UTI ची जी स्थापना आहे ती बघा 1964 मध्ये झाली होती, लक्षात घ्या. 1964 मध्ये. तर बघा UTI जर तुम्हाला फुल फॉर्म विचारलं तर युनिट ट्रस्ट इंडिया असणार आहे. बघा युनिट ट्रस्ट इंडिया हे जे आहे हे UTI चे फुल फॉर्म आहे, संक्षिप्त रूप तुम्हाला लक्षात ठेवायचं, युनिट ट्रस्ट इंडिया. आता बघा हिचे मुख्यालय जर विचारलं तर ते आहे बघा मुंबई या ठिकाणी. युनिट ट्रस्ट इंडियाचे मुख्यालय कुठे तर मुंबई या ठिकाणी. बघा आता 1993 मध्ये जे आहे या UTI चे रूपांतर UTI बँकेत करण्यात आले होते. बघा UTI चे रूपांतर जे आहे या UTI बँकेत केलं आणि पुढे जाऊन 2007 मध्ये या UTI बँकेचे जे रूपांतर आहे ते ऍक्सिस बँक, या UTI बँकेचे रूपांतर ऍक्सिस बँकेमध्ये करण्यात आले, लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे 6वा, माहितीचा अधिकार कायदा लागू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर बघा माहितीचा अधिकार जो लागू आहे हा माहितीचा अधिकार लागू करणारा आपल्या जगातील सर्वात जर पहिला देश तुम्हाला विचारला तर ते बघा असणार आहे स्वीडन हा देश. तर बघा या देशाने 1766 मध्ये हा अधिकार लागू केला होता, लक्षात घ्या. 1766 मध्ये हा माहितीचा अधिकार या जगाने लागू केला. आता बघा हा अधिकार लागू करणारा आपल्या भारतातील जर तुम्हाला पहिली जर राज्य विचारलं तर ते आहे बघा तमिळनाडू. माहितीचा अधिकार लागू करणारा आपल्या भारतातील पहिले राज्य विचारले तर ते आहे बघा तमिळनाडू. तमिळनाडूने बघा जवळपास जे आहे 1997 मध्ये हा कायदा लागू केला होता, लक्षात घ्या. 1997 मध्ये. आता बघा माहिती अधिकार कायदा राबवणारे जर पहिले राज्य विचारले कोणता, माहिती अधिकार कायदा राबविणारे आपल्या भारतातील पहिले राज्य विचारले तर ते आहे आपले महाराष्ट्र हे राज्य. महाराष्ट्र आपले हे राज्य. बघा आपल्या महाराष्ट्राने 2005 मध्ये हा जो कायदा आहे राबवलेला आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहिती अधिकार दिवस. तर बघा माहिती अधिकार दिवस हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर 28 सप्टेंबर जो दिवस आहे हा माहिती अधिकार दिवस म्हणून साजरी केला जातो. 28 सप्टेंबर हा दिवस लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढे 7वा प्रश्न बघा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्य मुलांसाठी वसतिगृह कधी उघडले तर बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्य मुलांसाठी वसतिगृह कोणत्या साली उघडले असा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब 1909 हे असणार आहे, लक्षामध्ये घ्या. यांनी बघा मराठा राष्ट्रीय संघ, तर काय मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली होती. बघा मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1917 मध्ये केली होती, लक्षामध्ये घ्या. 1917 मध्ये. याने बघा बहुजन पक्षाची सुद्धा स्थापना केली होती. बहुजन पक्ष यांनी बहुजन पक्षाची स्थापना ही 1920 मध्ये केली होती. 1920 मध्ये, लक्षामध्ये ठेवून घ्या. यासोबतच बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन, अखिल भारतीय दलित संघ व अहिल्या आश्रम यांनी जे स्थापन केले होते. तर कोणते कोणते बघा, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, अखिल भारतीय दलित संघ व अहिल्या आश्रम या ज्या संस्था आहेत त्यांनी स्थापन केले होते, लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. बघा प्रश्न क्रमांक 8 पुढे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली तर बघा आझाद हिंद सेना. तर आझाद हिंद सेनेची स्थापना ही बघा कोणी केली होती तर लक्षात घ्या रासबिहारी बोस यांनी केली होती. आज रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना ही 1949 साली टोकियो या ठिकाणी केली होती, लक्षात घ्या. टोकियो या ठिकाणी. यासोबतच बघा आझाद हिंद सरकारची जर स्थापना कोणी केली विचारलं तर आझाद हिंद सरकारची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती, लक्षात घ्या. आझाद हिंद सरकार. आता बघा आझाद हिंद सेनेची जर घोषणा विचारली, आझाद हिंद सेनेची घोषणा जर विचारली तर ती होती बघा चलो दिल्ली. चलो दिल्ली ही आझाद हिंद सेनेची घोषणा होती. आझाद हिंद सेनेचे बघा जर तुम्हाला बोधचिन्ह विचारले, बोधचिन्ह, तर बोधचिन्ह होते झेप घेणारा वाघ. झेप घेणारा वाघ हे त्या
या सेनेचे घोष वाक्य होते, घोष बोधचिन्ह. आणि ब्रीदवाक्य बघा, विश्वास, एकता, बलिदान हे बोधवाक्य होते आणि अभिवादन मंत्र हे जय हिंद हे होते. लक्षात घ्या. पुढे 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिलेले नाही? तर बघा, यापैकी काव्य फुले हे जे पुस्तक आहे हे महात्मा फुले यांनी लिहिलेले नाही. तर काव्य फुले सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेले. यासोबतच शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म हे सर्व जे पुस्तके आहेत हे सर्व पुस्तके महात्मा फुलेंनी लिहिली आहेत. लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. शेवटचा प्रश्न बघा, नेहमी तुमच्यासाठी असतो आणि हा सुद्धा तुमच्यासाठीच आहे. तर बघा, मिलिंद पन्नो या साहित्याचे लेखक कोण आहेत? त्या साहित्याचे लेखक कोण आहे? त्या प्रश्नाचे योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना आपल्या प्रश्नाच्या जे आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याचं योग्य आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. तर भेटू परत काही व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपला आवडता युट्यूब चॅनल. धन्यवाद.